जन आशीर्वाद यात्रेमध्ये कोरोना आणि कोरोनाच्या महामारीच्या संदर्भातल्या साऱ्या खबरदारी घेत, सावधानी घेत या यात्रेला अनुमती देण्यात आलेली आहे। या यात्रेमध्ये मोठ्या सभा नसून कार्यकर्ते व जनतेचा आशीर्वाद घेत अतिशय छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जन आशीर्वाद यात्रा आहे। पण आमच्या राज्यामध्ये काही तज्ञ आहेत, असं म्हणतात की काही लोकांना पक्षाची भाषा समजते, तशी काही लोकांना कोरोना व्हायरसची भाषा समजते। हे कोरोना व्हायरसच्या भाषेचे तज्ञ आहे आणि म्हणून अधिवेशन आलं की कोरोना वाढतो। बार उघडे असेल, डान्स बार उघडे असेल, मदिरालय असेल तर मात्र कोरोना यांना सांगतो की मी मदिरालयात जात नाही, पण मंदिर सुरू झाले तर मात्र कोरोना हा वाढणार आहे, त्याचा प्रकोप वाढणार आहे। तर हे कोरोना व्हायरसची भाषा जाणणारे हे आधुनिक तज्ञ आहेत। जर कार्यालयाचं उद्घाटन झालं तर कोरोना वाढत नाही, पोहरादेवीमध्ये शक्ती प्रदर्शन झालं तर कोरोना वाढत नाही, मंत्रालयामध्ये प्रचंड गर्दी झाली तर कोरोना वाढत नाही। पण भारतीय जनता पार्टीची जन आशीर्वाद यात्रा निघाली तर जनतेचा आशीर्वाद आपल्यापासून दूर होईल या भीतीने कोरोना व्हायरस भाषेचे तज्ञ सांगतात की कोरोना वाढू शकतो। मला वाटतं की आज तर कोणत्या निवडणुका होऊ घातल्या नाही आहेत, आता कोणत्याही निवडणुका नाहीत। जे नवीन मंत्री झालेत, आपल्यालाही माहिती आहे की महात्मा गांधींनी या देशामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या अगोदर महात्मा गांधींनी देश पालथा घातला। ही भावना यासाठी होती की तुम्ही जनसेवक म्हणून जनतेचे प्रश्न, जनतेचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करावी। 15 ऑगस्टपर्यंत देशगौरव, विश्वगौरव नरेंद्रभाई मोदींनी या सर्व नवीन मंत्र्यांना 15 ऑगस्टपर्यंत राजधानी सोडू नये अशी सूचना केली, आदेश दिले। त्याचं सामान्य कारण होतं की विभाग समजून घ्या, या संदर्भातले शासकीय परिपत्रकाचा अभ्यास करा, नियम कायदे समजून घ्या आणि नंतर 15 ऑगस्ट नंतर जन आशीर्वाद यात्रेत जाऊन जनतेच्या काय अपेक्षा आहे जनतेशी संवाद करा। आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शुभकामना आशीर्वाद हा तर भाग आहेच, पण त्या खात्याच्या मंत्र्यांनी एक अंदाज घेण्याची आवश्यकता आहे की या 7 दिवसाच्या यात्रेतून आपल्या विभागाने काय ॲक्शन घ्यावी, काय कृती करावी, जनतेच्या अपेक्षा काय आहे, जनतेच्या इच्छा आकांक्षा काय आहे, आणि ही आशीर्वादाची व मार्गदर्शनाची शक्ती घेऊन या देशाला अमृत महोत्सवाच्या कालावधीमध्ये हा देश शक्तिशाली व्हावा, सामर्थ्यशाली व्हावा, सुदृढ व्हावा या दृष्टीने कर्नाटकचा मंत्री असेल की तेलंगणाचा मंत्री असेल, प्रत्येकाला जन आशीर्वाद यात्रेसाठी त्यांनी सूचना केली। आणि या यात्रेमध्ये मला विश्वास आहे की जनतेच्या माध्यमातून अतिशय मूल्यवान सूचना त्या संबंधित जन आशीर्वाद यात्रा करणाऱ्या मंत्र्यांपर्यंत पोहोचतील आणि भविष्यामध्ये त्यावर अंमलबजावणी होईल। विनायक राऊत हे माझे मित्र आहे, अनेक वर्ष 30 वर्ष आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र होतो, विधानसभेतही होते। हे लक्षण कुत्या मनाचं आहे। छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। मला असं वाटतं की नारायण राणे साहेब जर तिथं स्वर्गीय श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या जागेवर येऊन आशीर्वाद घेत असेल तर अशा पद्धतीने कोत्या मनाने आम्ही येऊ देणार नाही, हे राजकारणाला कधी मान्य नसतं।
दुश्मनी इतनी करो कि हम ये गुंजाइश रखें कि जब हम साथ में मिलेंगे तो आपस में हम प्रेम भाव से मिल सके। मला असं वाटतं की ठीक आहे, तुमची व्यक्तिगत काही शत्रुता असू शकते, पण याचा अर्थ श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार ही काही एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाही आहे, यामध्ये कोणीही जाऊ शकतो दर्शनाला। आणि विनायक राऊतांना माझी सूचना असेल, माझे चांगले मित्र आहे, त्यांनी कदाचित नारायण राणे साहेबांच्या रागापोटी अशी घोषणा केली असेल, पण ही घोषणा त्यांनी निश्चितपणे मागे घेतली पाहिजे। ही आपल्या महाराष्ट्राला शोभणारी हे मला वाटते भूमिका असू शकत नाही। भाजप जनआशीर्वाद यात्रा काढते तर अनेक ठिकाणी FIR लॉन्च करण्यात येत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांवर, पण वरुण सरदेसाई जे युवा सेनाचे सरचिटणीस आहेत त्यांची ठिकठिकाणी राज्यात सभा सुरू आहे, त्या ठिकाणी कुठलेही FIR किंवा हे होत नाही आहे, तर नेमकं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हे साधं आहे, वरुण सरदेसाई हे नातेवाईक आहे आणि नारायण राणे त्यांच्या भाषेत शत्रू आहे, आणि म्हणून मला वाटतं की अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा, अजब सरकार की गजब कहाणी। आणि आपल्या माहिती करता FIR दर्ज केल्याने काय होणार आहे, कारण 1897चा कायदा किंवा डिझास्टर 2005चा कायदा यामध्ये फक्त दंड आहे, याच्यामधला गुन्हा फार मोठा नाही। म्हणून तर अजितदादा म्हणाले हो आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, त्यांना माहिती आहे हा गुन्हा म्हणजे सामान्य जनतेच्या मनात आपल्याबद्दल गुन्हा केल्यानंतर सुद्धा प्रेम आटू नये म्हणून अशा घोषणा होतात। काय अर्थ आहे या गुन्ह्याचा, अर्थ काय, या FIRचा अर्थ काय? कारण नसताना पोलीस विभागावर या कारणाने बोजा वाढवण्यासारखा आहे। मग यासाठी कायदा करा ना, विधानसभेचं अधिवेशन घ्या, आम्ही तयार आहोत। तुम्ही यात्रा करायच्या, वरुण सरदेसाईंनी यात्रा करायच्या, अजित पवार साहेबांनी कार्यालयाचं उद्घाटन करायचं, तिकडे पोहरादेवीमध्ये प्रचंड अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करायचं, स्वतः मुख्यमंत्री महोदय आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांनी जाऊन मेट्रोचं उद्घाटन करायचं, यांनी सर्व कार्यक्रम करायचे। पण नारायण राणे साहेबांचा जनआशीर्वाद निघाला की आम्ही FIR दाखल करू, मला वाटतं की हे काही योग्य नाही। हे सुडाचं राजकारण काही दिवस चालतं, हे जनतेला महाराष्ट्राच्या तरी मान्य नाही। नाही, असं आहे की संजय राऊत साहेब काय म्हणतात या काही अर्थ नाही। संजय राऊत साहेब जे काही बोलतात ते पूर्ण शुद्ध राजकारण असतं, आणि त्यांचं प्रत्येक वाक्य असं म्हणतात की जगामध्ये काही भाजीपाला वस्तू या नाशवंत आहे, यांचं वाक्य जगातलं सर्वात नाशवंत आहे की 2 मिनिटांनंतर त्या वाक्याचा आणि त्याच्या अर्थाचा नाश होतो। मला असं वाटतं की घटनेने दिलेला तो अधिकार आहे जो हायकोर्टाने सुद्धा मान्य केला। या अगोदर 1991 ते 93 2 वर्ष विधान परिषदच्या राज्यपाल नियुक्ती जागा आपण भरल्या नव्हत्या। खरं तर संविधानामध्ये विधान परिषदेच्या चर्चेचा दर्जा काही वैशिष्ट्यपूर्ण विशेष विषयामध्ये काही सन्माननीय नागरिक बंधू भगिनींना विधान परिषदेच्या चर्चेत दर्जा वाढवण्यासाठी भाग घेता यावा यासाठी संविधानामध्ये या जागा आहेत। हा काही राजकीय नेत्यांना ते पराभूत झाले किंवा त्यांना मतदारसंघ नाही यासाठी या जागेची नियुक्ती नाही आहे। आणि या अगोदर जर तुम्ही नावं बघितले तर त्या काळी मग प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे असतील, प्रसिद्ध संपादक मागो वैद्य असतील, गप्र प्रधान अशा नियुक्त्या व्हायच्या। राज्यसभेतही आपण बघितलं असेल, मग सचिन तेंडुलकरजी असेल
लता मंगेशकरजी असेल, अशा नियुक्त्या करण्याची पद्धत होती की त्या सभागृहाचा दर्जा. आता अधिवेशनच होत नाही आणि काय घाई आहे. 12 आमदार नियुक्त केल्यानंतर 6 वर्षात साधारणतः आमदार निधीमध्ये 12 आमदारांसाठी आपल्याला 6 वर्षात 288 कोटी खर्च होणार आहे आणि यासोबत त्यांच्या पगारावर जो खर्च होणार आहे तो एकत्रित धरला तर 12 आमदारावर आपल्याला 309 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. आता अधिवेशनच नसताना या खर्चाची घाई काय आहे. या सदस्यांना लोकांनी निवडून दिलं नाही, फक्त तुमच्या राजकारणासाठी तुमच्या पक्षातला कुणी नाराज होऊ नये त्याला संधी द्यावी म्हणून 309 कोटी राज्याच्या जनतेच्या परिश्रमाचे का खर्च करताय. आता तुम्ही उदाहरण द्या की मागे कोरोना नव्हता, आता आपण आर्थिक अडचणीत आहोत, आर्थिक संकटात आहोत, आपणच सांगता की आम्ही आर्थिक तणावात आहोत. मग अशा प्रसंगात आर्थिक तणावात असताना येऊन जाऊन 12 आमदार मग 2,193,000 रिक्त पद आहे. तुम्हाला 2,193,000 पदं भरण्यासाठी वेळ नाही आहे का. तुम्हाला माहिती आयुक्ताची पदं तुम्ही भरली नाही, तुम्ही लोकायुक्ताची पदं भरायला तयार नाही, विधानसभेच्या अधिवेशनाचा अध्यक्ष तुम्ही करायला तयार नाही, या ठिकाणी अनेक महामंडळाचे अध्यक्ष तुम्ही केलेले नाही, या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये पदभरती आहे ज्यासाठी 4 मे 2020ला वित्त विभागाने विशेष अनुमती दिली. ती पदं डॉक्टर्स कोरोनाच्या या वैश्विक महामारीमध्ये ती पदं भरायची नाही. पण येता जाता 24 तास 24x7 एकच नारा, 12 आमदार भरा आणि महाराष्ट्राचे 12 वाजवा. तिजोरीत पैसे नाही, पण यांच्यासाठी मात्र राज्यपाल महोदयांनी घटना आणि घटनेच्या नियमांनी चालायचं नाही, यांच्या म्हणण्यानी चालायचं. बैमानीवर सरकार आहे. 2,30,58,525 मतं भाजप आणि स्वर्गीय श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली. बैमानी झाली. आता बैमानी करणाऱ्यांनी तत्वज्ञान सांगायचं राज्यपालांना. प्रथा परंपरा त्यांनी शिकवायच्या, ज्यांनी राजकीय प्रथा परंपरा जमिनीत गाडल्या. मला वाटतं की आश्चर्यजनक आहे आणि या 21व्या शतकामध्ये या सहस्त्रकातला आणि शतकातली ही एक गंमत आहे.